मंगेश साबळेंना 2 वर्षाची तडीपाराची नोटीस। नेमकं प्रकरण काय? मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेले मंगेश साबळे सध्या पुन्हा चर्चेत आले आहे। कारण छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातून त्यांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस देण्यात आली आहे। मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावाचे सरपंच आहे। आंदोलनाची वेगळी पद्धत आणि सोशल मीडियावरील त्यांच्या व्हिडिओमुळे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मंगेश साबळे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। यामध्ये खंडनीय शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव आणि इतर आरोपांचा समावेश असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरलाल नगर आणि फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। 8 ऑगस्ट रोजी त्यांना तडीपाराची नोटीस बजावण्यात आली होती। स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना वेळही देण्यात आला होता। मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अद्याप या नोटीसीला कायदेशीर उत्तर दिलेलं नाही। पोलिसांचं म्हणणं आहे की साबळे यांनी कायदेशीर प्रक्रियेत हजर राहून आपली बाजू मांडावी। ते हजर न राहिल्यास एकतर्फी अहवाल सादर करून तडीपाराची कारवाई पुढे नेली जाऊ शकते। मात्र दुसरीकडे मंगेश साबळे यांना ही कारवाई राजकीय सुटातून होत असल्याचा आरोप केला आहे। शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत असल्यामुळे आपल्याला जिल्ह्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा त्यांचा दावा आहे। या कारवाई विरोधात राज्यभर भीक मागो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तडीपार म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीकडून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्या व्यक्तीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असं मानलं गेलं तर कायदेशीर प्रक्रियेत त्या व्यक्तीला विशिष्ट परिसरातून हद्दपार करण्याची कारवाई केली जाऊ शकते। म्हणजे जर मंगेश साबळे यांच्यावर 2 वर्षाची हद्दीपार अंतिम झाली तर त्यांना त्या कालावधीत त्या संबंधित जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यावर बंदी असेल। मात्र ही केवळ नोटीस आहे आणि अंतिम कारवाईपूर्वी त्यांना कायदेशीर प्रक्रियेत आपली बाजू मांडण्याची संधी असते। आता मंगेश साबळे यांचं प्रकरण वेगळं ठरतं, कारण मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ते विषय चर्चेत आले होते। आंदोलनाच्या काळात त्यांनी स्वतःची गाडी जाळल्याची घटना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। त्यानंतर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना परिसरातील राजकीय समीकरणामध्येही त्यांचं नाव चर्चेत आहे। पण इथे एक गोष्ट स्पष्ट असणं गरजेचं आहे, मंगेश साबळे आंदोलन करतात, प्रशासनावर टीका करतात किंवा सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये असंही म्हणता येणार नाही। जर खरोखरच खंडनीय शासकीय कामात अडथळा किंवा इतर गंभीर गुन्ह्याचे पुरावे असतील तर कायद्यानुसार कारवाई होईल। त्यावेळी दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे। एखाद्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले म्हणजे तो दोषी ठरला असं होत नाही। आरोपांची चौकशी, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया याला महत्त्व आहे। प्रशासनाने कारवाई केली तर त्यामागची कारणं आणि पुरावे स्पष्टपणे समोर येणंही तितकंच गरजेचं आहे। कारण आज प्रश्न फक्त मंगेश साबळे यांचा नाही, प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या किंवा सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत कायदा समान असला पाहिजे। आंदोलनाची पद्धत चुकीची असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करा, गुन्हा झाला असेल तर न्यायालयात प्रकरण चालवा, कारण प्रत्येक वेळी कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार झाली पाहिजे। आता मंगेश साबळे या नोटीसीला कायदेशीर उत्तर देतात का? पोलिसांकडून पुढची कारवाई काय होते आणि तडीपाराची ही नोटीस अंतिम आदेश बनते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।